कामावर सुटून घरी जात असताना मला घ्यायचं डेअरीमधून अर्धा लिटर दूध आणि पाव किलो दही. अरे तर मी दूध घरी दही बनवण्यासाठी घेतले. मला बाहेरचं दही कधीच आवडत नाही. घराला मस्तपैकी नाश्ता वगैरे केला आणि घेतलं तेल लावण्यासाठी. गेल्या 2 महिने लगातार माझी केस गळती होतीये, त्यामुळे मी हप्त्यातून 2 वेळा तेल लावतो. तसं तर आता मला भरपूर दिवस झाले तेल लावून. थांबा आता तुम्हाला आमचं तेल दाखवतो. हे आहे बघा आमचं घरगुती तेल, विम बॉटल. आईला दुसरी बॉटल भेटली नाही म्हणून आईने ह्याच बॉटल मध्ये तेल भरून ठेवलं, म्हणून हे बॉटल विम तेल. नाश्ता तर माझा मस्तपैकी झालाय. म्हणलं झोपाच्या पहिलं म्हणलं आता दूध आणि खजूर खाऊन झोपाव. मंडळी मस्तपैकी माझी झोप झाली. सणाना टिरिरी झोपून उठल्यावर बघा किती बेकार अवतार दिसतो. सर्कस मधला जोकरच दिसतो ना. मस्तपैकी 2 डव शॅम्पू घेतले आणि निघालो आंघोळीला. तसं डोक्यामध्ये तेल मस्तपैकी मुरलंय. डोकं धुतल्यानंतर बघा कसं मस्त दिसतो ना. केस असे शाईन वाटतायत ना, खतरनाक. प्रीमिल साठी म्हणलं दहीच खावत. सकाळी दही बनवून ठेवलेलं, मस्तपैकी माझं दही पण बनलेलं आहे. दहीची जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा. आवरावरी करून मी चाललो आता जिमला. जिम वरनं घरी आल्यावर भावाने वडत वडत मला चप्पलच्या दुकानामध्ये घेऊन आला. काल तर त्याला काय चप्पल पसंत पडली नव्हती म्हणून आम्ही आज दुसऱ्या दुकानात आलो. खरं तर चप्पल कालच घ्यायला पाहिजे होते, कारण की मला काल कामावर जायला उशीर होतो म्हणून आम्ही काय चप्पल घेतलीच नाही. त्याला सोबत कोण ना कोणतरी लागतं. त्यांनी एक नव्हे तर 2 चप्पल घेतले, घरी घालायला आणि एक कामावर घालण्यासाठी. एवढ्यात माझ्या घरी माझ्या वडिलांनी पाणीपुरी आणलेली. माझ्या मनात प्रश्न चिल्ल, खाऊ की नको, खाऊ की नको. जाऊ दे म्हणलं, एक दिवस खाल्ल्यावर काय चिरणार आहे. आजचा ब्लॉग आवडला असेल सबस्क्राईब, लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.